एसटीच्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडण्यामागे एसटीचा तोटा हे एक प्रमुख कारण दिलं जातं। प्रशासकीय पातळीवर एसटीच्या तोट्याची जी कारणं दिली जातात ती वरकरणी खरी असली तरी केवळ तीच कारणं एसटीला तोट्यासाठी जबाबदार नाहीत। महामंडळाचं धोरण याला खऱ्या अर्थानं जबाबदार आहे। जर काही असे कटू निर्णय जरी सरकारला घ्यावे लागले तरी ते निर्णय आमचे घेण्याची आमची तयारी आणि शेवटी संस्था जगवायची आहे। संस्था जगवण्यासाठी काही असे निर्णय भविष्यामध्ये सुद्धा आम्हाला घ्यावे लागणार आहेत। वेगवेगळ्या योजना आणण्यासाठी त्याच्यावरती सल्लागार नेमले आणि त्या सल्लागारांमुळे वरती खर्च झाला आणि पुढे झालं काहीच नाही। आता मध्यंतरी एक सदस्यीय समिती नेमली होती आणि त्या समितीच्या अध्यक्षांना गाडी दिली, त्यांना बसायला ऑफिस दिलं, त्यांच्यावरती खर्च केला आणि पुढे त्या समितीचं काय झालं नाही अशा समित्या नेमल्या जातात, वायपळ खर्च केला जातो। दुसरा, जिथे कर्मचारी कमी आहेत तिथे कर्मचारी दिले पाहिजेत, जिथे कर्मचारी आता जास्त आहेत असं कुठंच नाही, त्याच्यामुळे पण। आणि काही ठिकाणी आता उदाहरणच द्यायचं तर एका डेपोला 2-2 डेपो मॅनेजर आहेत आणि एखाद्या ठिकाणी डेपो मॅनेजरच नाही आहे, तिथे सुपरवायझर काम करतायत। अशा पद्धतीचं मिसप्लॅन काम चाललेलं आहे, तो वायपळ खर्च थांबवला पाहिजे। जिथे चालक वाहकाची कमतरता आहे तिथे अगदी प्रशासनाने ताटर भूमिका घेऊन चालक वाहक दिले पाहिजेत आणि म्हणजे उत्पन्न वाढेल ना अक्षरशः।